गुड मॉर्निंग आपलं काय गुड आफ्टरनून गाईज आवाज येतो का बघा. आवाज येतो का चेक करा. हॅलो, चला सुरू करूयात. वेलकम बॅक गाईज. आज आपल्याला इकॉनॉमिक्सच्या सिलेबसचे डिस्कशन करायचंय. याच्यामध्ये जीएस पेपर 3 मध्ये आपला कोणता सिलेबस आहे, काय आहे, त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, या सर्वांची चर्चा आपल्याला या सेशन मध्ये करायची आहे. ठीक आहे. सो थोडीफार आयडिया तुम्हाला आलेली असेल. मेन्स मध्ये टोटल 4 जीएस चे पेपर आहेत. त्यातला जीएस पेपर 3 यामध्ये आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा आर्थिक विकास हा टॉपिक दिसतो. सोबतच आणखी एक टॉपिक आहे ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सचा, किंवा त्याला कृषी अर्थव्यवस्था आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो या दोघांची चर्चा आपल्याला या आजच्या सेशन मध्ये करायची आहे. ठीक आहे. हे दोन अस्पेक्ट आपल्याला इथं बघायचे. जीएस पेपर 3 मध्ये आणखी बरेच विषय आहेत. राईट. सो आपण आपला फोकस जो आहे तो या मेजर 2 सब्जेक्ट्सवर इथं ठेवणार आहे. आता वेटेजचा विचार जर केला तर अराउंड 3 ते 4 मोठे प्रश्न, अराउंड 6 क्वेश्चन्स जे आहेत ते इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा आर्थिक विकासावर येतात. तेवढेच काही प्रश्न हे आपल्याला ऍग्री इकॉनॉमीवर दिसून येतात. ओके. आता हे नंबर्स थोडेफार कमी जास्त होत राहतात. काही परीक्षांमध्ये इथं 5 आहे, इथं 7 आहे, काही परीक्षांमध्ये इथं 7 आहे, इथं 5 आहे. ठीक आहे. काही परीक्षांमध्ये हे जे टोटल 12 दिसत आहेत त्याच्याऐवजी 10च प्रश्न या सेक्शनवर विचारले गेलेले सुद्धा आहेत. ओके. सो ओव्हरऑल जर आयडिया लक्षात घ्यायची असेल तर अर्धे प्रश्न, अख्ख्या पेपरमधले अर्धे प्रश्न हे आपल्याला आज आपले सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि ऍग्री इकॉनॉमिक्स मध्ये डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे. सो ओव्हरऑल पेपरचा विचार केला तर एक 125 ते 140 मार्कांपर्यंत, 125 ते 140 मार्कांपर्यंतचं वेटेज या दोन्ही सब्जेक्ट्सला असलेलं आपल्याला दिसून येणार आहे. ठीक आहे. लक्षात राहील सगळ्यांना. आता या पेपरचं स्वरूप सांगायचं झालं तर जीएस पेपर 2 आणि जीएस पेपर 3, ठीक आहे, या दोघांमध्ये सिमिलॅरिटीज दिसतात. जीएस पेपर 1 असेल किंवा जीएस पेपर 4 जो आहे, या दोघांमध्ये सिमिलॅरिटीज दिसतात. ठीक आहे. सिमिलॅरिटीज काय आहेत तर जनरली हे दोन पेपर स्टॅटिक असतात. स्टॅटिकचा अर्थ काय 2 मिनिटांमध्ये सांगतो. हे दोन पेपर जे आहेत हे दोन पेपर डायनॅमिक असतात. ओके. स्टॅटिकचा अर्थ असा आहे की या प्रश्नांचं स्वरूप किंवा या प्रश्नांसाठी लागणारा जो डेटा आहे हा डेटा जनरली बदलणार नाही. जर एखादं पुस्तक तुम्ही चांगलं इतिहासाचं, भूगोलाचं वाचलं तर त्याच्या बेसिसवर तुम्हाला ती मार्क तिथं पडता येऊ शकतात किंवा उत्तरं तिथं लिहिता येऊ शकतात. सो स्टॅटिक पेपर आहे. इथिक्सचा पेपर पण थोडासा डायनॅमिक आणि मेजॉरिटी स्टॅटिक आपल्याला दिसतो. ओके. सो टेक्स्ट बुक मध्ये आहे तसं रीड केल्यानंतर तुम्हाला तिथं उत्तरं लिहिता येऊ शकतात. पण ज्यावेळेस आपण पेपर 2 आणि पेपर 3चा विचार करणार आहे, हे दोन पेपर डायनॅमिक असतात. याचा अर्थ काय तर या दोन्ही पेपर्समध्ये दिसणारे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स करंट अफेअर बेस्ड असतात. हे क्वेश्चन्स करंट अफेअर बेस्ड असतात. या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी, या प्रश्नांची स्पेसिफिक त्या वर्षीच्या त्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी आपल्याला डायरेक्ट टेक्स्ट बुक वापरता येत नाही किंवा रेफरन्स बुक इथं वापरता येत नाही, कारण ते प्रश्न करंट अफेअर्स मधून आलेले आहेत. सो जे काही त्यांनी विचारलेलं असेल, कारण सांगा किंवा अनालिसिस करा किंवा क्रिटिकल अनालिसिस करा. ठीक आहे. सो या सगळ्यांची उत्तरं टेक्स्ट बुक मध्ये सापडण्याच्या ऐवजी कुठं सापडतात, करंट अफेअर्स मध्ये सापडतात. ओके. आता डायनॅमिक पेपर असल्यामुळे, हे दोन्ही पेपर डायनॅमिक असल्यामुळे थोडेसे चॅलेंजिंग सुद्धा होऊन जातात. चॅलेंजिंग का होत आहेत तर कंटेंट फिक्स नाहीये किंवा
कंटेंट जो आहे तो कंटेंट बदलत राहतोय. सो तुम्हाला इथं खूप जास्त अपडेटेड राहावं लागतं. इथं न्यूजपेपर रिडिंग खूप महत्वाचा फॅक्टर राहतो. जर न्यूजपेपरवर होल्ड असेल, न्यूजपेपरमध्ये जे डिस्कशन चालू आहेत त्या डिस्कशन्सवर जर तुमचा होल्ड असेल तर आणि तरच जीएस पेपर 2 आणि जीएस पेपर 3 चे क्वेश्चन्स तुम्हाला तिथं अटेम्प्ट करता येणार आहेत, अदरवाईज येणार नाहीत. आणि युपीएससीचा पेपर तर प्रचंड डायनॅमिक असतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या. हे अप्लाय करतात दुसऱ्या आणि तिसऱ्या पेपरला. पॉलिटीचा पेपर असेल, इकॉनॉमिक्सचा पेपर असेल. ठीक आहे, आजचा क्लास कंप्लीट 60 मिनिट असावा. ओके सर. म्हणजे मला हे कळालं नाही तुम्ही असं का टाकलेलं आहे, असं म्हणण्याचं कारण काय ते पण मला सांगून द्या. ओके, हा. सो इथंपर्यंत क्लिअर सगळ्यांना? राईट. सो प्रश्नांचं स्वरूप जे असणार आहे हे प्रश्नांचं स्वरूप करंट अफेअर बेस्ड आहे. सो आपल्याला इथं खूप जास्त अपडेटेड राहावं लागतं. आता डे 1 ला हे अपडेशन तुम्ही एक्सपेक्ट करून नाही चालू शकत, किंवा पहिले 2 महिने सुद्धा हे अपडेशन तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत, कारण विषय नवीन आहेत. राज्यशास्त्र हा नवीन विषय तुमच्यासाठी, अर्थशास्त्र हा नवीन विषय आहे, आणि प्रत्येक विषयाची स्वतःची भाषा, स्वतःची व्होकॅब्युलरी सुद्धा असते. प्रत्येक विषयाची स्वतःची भाषा पण असते, प्रत्येक विषयाची स्वतःची व्होकॅब्युलरी सुद्धा असते. त्याच्यामुळं पहिल्यांदा आपल्याला बेसिक्सवर काम करावं लागतं, किंवा स्टॅटिक पोर्शनवर आपल्याला तिथं काम करावं लागतं. जर ते बेसिक्स क्लिअर झालं, किंवा असं म्हणत की त्या सब्जेक्टचं फाउंडेशन जर क्लिअर झालं, तुम्हाला ती भाषा जमायला सुरुवात झाली, तर तुम्हाला करंट अफेअर्सच्या न्यूज कळणार आहेत. आणि जर करंट अफेअर्सच्या न्यूज कळाल्या तरच तुम्हाला आन्सर रायटिंग तिथं करता येणार आहे. ठीक आहे. सो इथं बघा, टप्प्याटप्प्याने आपल्याला जावं लागतं. सगळ्यात पहिले विषय काय आहे, हे समजून घ्यायचंय. त्याच्यानंतर विषयाची भाषा किंवा त्या विषयाची व्होकॅब्युलरी समजून घ्यायची. आता या दोघांसाठी आपल्या ज्या काही नोट्स असतील किंवा स्टँडर्ड टेक्स्टबुक जे आहेत, हे नोट्स किंवा हे स्टँडर्ड टेक्स्टबुक तुमच्या कामाला येणार आहेत. ठीक आहे. सो तुम्हाला हा आस्पेक्ट स्किप नाही करता येणार, कारण हे जर तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला कळणारच नाही की काय चाललंय. हे जर तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला कळणारच नाही की नेमकं विषयामध्ये काय आहे. ठीक आहे. सो हे जोपर्यंत फाउंडेशन बिल्ड होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला पुढे जाता येणार नाही. ही पहिली गोष्ट. हे झाल्यानंतर आपण मेन्सच्या सिलेबसला धरून अभ्यासाची सुरुवात करणार आहे. मेन्सच्या सिलेबसमध्ये स्टॅटिक पोर्शन आपल्याला बघायचा आहे, आणि थोडाफार आजपर्यंत जे करंट अफेअर्स आहे तो डायनॅमिक पोर्शन सुद्धा इथं बघायचा आहे. आता जनरली आपले क्लासेस जे आहेत ते जुलै टू डिसेंबर चालतात, बरोबर. मेन्सचे क्लासेस जे आहेत ते आपले कधीपर्यंत चालतायत, धरून चाला डिसेंबर पर्यंत चालतायत. युपीएससी मेन्सचा जर विचार केला तर युपीएससी मेन्स मध्ये विचारले जाणारे प्रश्न पुढच्या जानेवारीपासून ते पुढच्या जून जुलै ऑगस्ट पर्यंत असतात. ठीक आहे. सो या 6 ते 8 महिन्यांमध्ये जे काही करंट अफेअर्स चर्चेमध्ये राहिलेलं आहे ते या करंट अफेअर्सवर मेजॉरिटी क्वेश्चन्स दिसतात. थोडेफार प्रश्न या मागच्या वर्षीच्या करंट अफेअर्सवर दिसतात, थोडेफार दिसतात. ठीक आहे. सो असं एका वर्षाचं कव्हरेज आहे. असं धरून चाला की 70% क्वेश्चन्स हे या डिसेंबर पर्यंत, 30% क्वेश्चन्स या डिसेंबर पर्यंतचे, आणि मॅक्सिमम 70% क्वेश्चन्स जे आहेत हे 70% क्वेश्चन्स आपल्याला जानेवारी टू जुलै ऑगस्ट पर्यंतचे तिथं असलेल्या करंट अफेअर्सच्या बेसिसवर ते क्वेश्चन्स तिथे विचारले जाणार आहेत, बरोबर. सो हा विषय एकदा कंप्लीट करून बाजूला ठेवून देण्याचा नाहीये. तुम्हाला कन्सिस्टंटली न्यूजपेपरचा टचमध्ये तिथं राहावं लागेल. हा, प्रिलिमच्या आधी 2-3 महिने तुम्ही मे बी मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने अभ्यास करत नाहीये, पण तुमचं न्यूजपेपर रिडिंग तिथं चालू आहे. ठीक आहे. किंवा विषय कोणते चर्चेमध्ये आहेत ते तुम्ही थोडंसं आठवून ठेवण्याचा प्रयत्न करताय, किंवा त्याची एक यादी बनवून ठेवताय, आणि प्री संपल्यानंतर पुन्हा एकदा त्या यादीकडे जाण्याचा तिथं प्रयत्न करताय. ओके. सो अशा पद्धतीचा एक ओव्हरऑल आयडिया या जीएस पेपर 3 चा जो इकॉनॉमिक्स किंवा ऍग्री इकॉनॉमिक्सचा पोर्शन आहे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. इथंपर्यंत क्लिअर. आता मग महत्वाचा मुद्दा, लेक्चर्समध्ये आपण काय करतोय बघा. लेक्चर्समध्ये इथं तुम्हाला पॅरलल गोष्टी थोड्याशा कराव्या लागणार आहेत. लेक्चर्समध्ये पहिल्यांदा आपण बेसिक इकॉनॉमिक्सचं डिस्कशन करणार, म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिक्स लिहिता बोलता वाचता आलं पाहिजे.
त्याच्यासाठी काही लेक्चर्स, काही पहिले लेक्चर जे आहेत ते बेसिक इकॉनॉमिक्सचे असतील. ठीक आहे, एकदा का थोडीफार इकॉनॉमिक्सची आयडिया सुरू झाली त्याच्यानंतर आपण मेन्सच्या सिलेबसकडे तिथं जाणार. आणि मेन्सचा सिलेबस सोपा आहे, इकॉनॉमिक्सचा सिलेबस खूप सोपा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण स्टॅटिक पोर्शन तर बघणारच आहे, स्टॅटिक क्वेश्चन्स पण आपण बघणार आहे. त्याचसोबत जे करंट अफेअर्स सध्या चालू आहे, जे मला वाटतं की थोडंसं महत्वाचं आहे, पेपरला विचारलं जाऊ शकतं, त्या डायनामिक क्वेश्चन्सचं डिस्कशन किंवा त्या डायनामिक टॉपिकचं डिस्कशन सुद्धा आपण तिथं करणार आहे. याला पॅरलल तुम्हाला डीएनए नावाची सिरीज सुद्धा फॉलो करायची आहे. डेली न्यूज अनालिसिस ज्ञानदीपची सिरीज आहे, मराठीमध्ये आहे. ठीक आहे, द हिंदू असेल किंवा इंडियन एक्सप्रेस असेल, याच्यामधले न्यूजचं अनालिसिस तिथं दिलेलं असतं. त्या डीएनए सिरीज मधले जे काही इकॉनॉमिक्सचे टॉपिक आहेत ते इकॉनॉमिक्सचे टॉपिक थोडेसे व्यवस्थित फॉलो करणं गरजेचं तिथं आहे. ओके, हे दोन्ही, ही गोष्ट याला पॅरलल तिथं चालू ठेवायची असं तिथं लक्षात घ्या. आता विषय सोपा आहे का अवघड आहे, तर पहिल्यांदाच बरीचशी लोक अर्थशास्त्र या विषयाकडे जातात. ठीक आहे, त्यामुळं भाषा पूर्णपणे वेगळी आहे. विषयामध्ये आपल्याला कोणते फिजिकल फीचर्स दिसून येत नाहीयेत. ठीक आहे, सो हे सगळे मनाचेच खेळ चालू आहेत आपले, असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर तसं होईल. ठीक आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांना हा विषय तेवढा लगेचच कॅप्चर करता येत नाही. पण जर नॅक आला, जर समजला, तर हा प्रचंड सोपा विषय म्हणून सुद्धा तिथं कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले आपण बघून घेऊयात की नेमकं शिकायचं आहे काय. ठीक आहे, आपल्या विषयाचं नाव आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्राचा अर्थ जर सांगायचा झाला, या विषयाचा अर्थ, शब्दाचा जर अर्थ सांगायचा झाला, तर हे एक सामाजिक विज्ञान आहे. हे एक सामाजिक विज्ञान आहे किंवा हे एक सामाजिक विज्ञानाची शाखा आहे, अशा पद्धतीने आपण तिथं सांगू शकतो. आता सामाजिक विज्ञानाचा अर्थ काय आहे, तर दोन व्यक्तींपासून समाज बनतोय. दोन व्यक्तींपासून, एका व्यक्तीपासून कधी समाज बनत नाही, मिनिमम 2 जण लागतात. या दोन व्यक्तींमध्ये काही ना काहीतरी इंटरॅक्शन्स चालू आहेत, काही ना काहीतरी संवाद चालू आहेत. ठीक आहे, कोणताही संवाद कोणत्या ना कोणत्या तरी नियमाच्या आधारावर चालू असलेला आपल्याला सांगता येतो. कोणताही संवाद असू द्या, देवाणघेवाणीच्या कोणत्या ना कोणत्या तरी नियमावर आधारित असलेला तो सांगता येतो. ठीक आहे, म्हणजे आपण रस्त्यानं जात असताना एखाद्या भिकाऱ्याला पैसे देतो. ठीक आहे, असं मन मोठे म्हणून देत नाही आपण, देतो का तर त्याच्याकडनं पण आपल्याला काहीतरी अपेक्षा असते की बाबा तेव्हा आपल्याला काहीतरी तिथं हे देईल, आशीर्वाद वगैरे देईल, जो आशीर्वाद मला पुढच्या कामाला कुठेतरी कामाला येईल. बरोबर, सो देवाणघेवाणीशिवाय संवाद होत नाही, संवादाशिवाय समाज बनत नाही. तर देवाणघेवाणीचा, कोणतीही देवाणघेवाण करत असताना किंवा कोणताही तो व्यवहार करत असताना दोन व्यक्तींमध्ये तो व्यवहार चालू आहे. ठीक आहे, काही नियमांच्या आधारे तो व्यवहार चालतो. मग अर्थशास्त्र त्या व्यक्तींमध्ये चालणारे जे आर्थिक व्यवहार आहेत त्या आर्थिक व्यवहारांच्या नियमांचा अभ्यास करणारं शास्त्र. दोन व्यक्तींमध्ये चालणारे जे आर्थिक व्यवहार आहेत त्या आर्थिक व्यवहार कोणत्या नियमावर चालतायत किंवा तो आर्थिक संवाद कशामुळे घडतोय आणि तो आर्थिक संवाद घडल्यामुळे दोघांना काय फायदा होतो. ठीक आहे, या सर्वांचं अभ्यास करणारं शास्त्र कोणतं असेल तर त्याला आपण अर्थशास्त्राच्या नावाने ओळखतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता बघा, कोणत्याही दोन व्यक्तींमधला जो संवाद आहे हा फक्त दोन व्यक्तींमधला नसतो. तुमच्याकडे पैसे येतात का तर तुमच्या घरच्यांनी पैसे दिले, घरच्यांकडे पैसे येतात का तर त्यांनी कुठेतरी काम केलं. ठीक आहे, किंवा लेट्स से तुम्ही चहा प्यायला जाताय, चहावाला तुम्हाला पैसे देतोय, त्या पैशापासून तो काहीतरी विकत घेतोय. ठीक आहे, सो असं एक छोटं किंवा मोठं इथं लूप तयार झालेलं किंवा एक चक्र तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. सो कोणताच एक व्यवहार तिथं घडणार नाहीये, त्या व्यवहाराच्या आधी पण व्यवहार घडलेले असतील, त्या व्यवहाराच्या नंतर पण व्यवहार घडलेले असतील. या संपूर्ण व्यवहारांमधून एक व्यवस्था तयार होते, एक लूप तयार होतं, एक व्यवस्था तयार होते. या व्यवस्थेला आपण अर्थव्यवस्थेच्या नावाने तिथं ओळखणार आहे. या व्यवस्थेला आपण काय म्हणतोय, अर्थव्यवस्था म्हणतोय. कारण कोणताही एक व्यवहार घडणार नाहीये, तुम्ही आणि चहावाल्याचा व्यवहार होणार नाही का तर तुमच्याकडे पण कुठून तरी पैसा यायला पाहिजे, चहावाल्याकडनं कुठून तरी सामान यायला पाहिजे. ठीक आहे, सो ही एक क्लोज लूप सिस्टीम तिथं तयार होती. आता ही क्लोज लूप सिस्टीम छोटी पण असू शकते किंवा भारताच्या लेवलला मोठी पण असू शकते. मग ज्यावेळेस संपूर्ण भारताच्या लूपचा आपण विचार करतोय, या व्यवस्थेला आपण भारतीय अर्थव्यवस्था
या नावाने तिथं ओळखणार आहे. या व्यवस्थेला आपण भारतीय अर्थव्यवस्थेचं नाव तिथं देणार आहे. ठीक आहे. सो अर्थशास्त्र कळालं. व्यक्तींमध्ये चाललेला संवाद का चालतोय, कसा चालतोय, त्याचा फायदा काय होतोय, त्या संवादाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. आर्थिक संवादाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. आणि व्यक्ती-व्यक्तींमध्ये चाललेले संवाद एका व्यवस्थेला जन्म घालतात, त्याला अर्थव्यवस्था आपण म्हणतो. भारताच्या लेवलला जर ती व्यवस्था आपण बघत असेल तर त्याला भारतीय अर्थव्यवस्था म्हटलं जातं. ठीक आहे. आता सिलेबस आपलं काय, तर सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे आपल्या सिलेबसचं नाव आहे. आपल्या सिलेबसचं नाव काय, सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजे काय, तर सामाजिक आणि आर्थिक विकास अशा पद्धतीने आपल्या सिलेबसला तिथं, मेन्सच्या सिलेबसला तिथं आपल्याला नाव देता येतं. ठीक आहे. सो अर्थकारणाच्या माध्यमातून समाजाचा विकास, अर्थकारणाच्या माध्यमातून समाजाचा विकास, याला सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या नावाने आपण तिथं ओळखणार आहे. ठीक आहे. इथंपर्यंत लक्षात आलं. आता पहिले थोडंसं सिलेबस कडे जाऊयात. सिलेबस मध्ये बरेच मुद्दे आपल्याला दिसणार आहेत. जसं की सिलेबसचा विचार केला तर पहिला जो कीवर्ड आपल्याला सिलेबस मध्ये दिसतो तो आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा, किंवा याला आर्थिक विकास या नावाने आपण तिथं ओळखणार आहे. ठीक आहे. दुसरा कीवर्ड आहे इंडियन इकॉनॉमीचा किंवा भारतीय अर्थव्यवस्था असं आपण त्याला म्हणणार आहे. मग भारतीय अर्थव्यवस्थेमधलं प्लॅनिंग, त्याला नियोजन म्हटलं जातं. रिसोर्स मोबिलायझेशन, संसाधनांचं गतिशीलन म्हटलं जातं. ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि एम्प्लॉयमेंट, वाढ, विकास आणि रोजगार, हा आपल्या सिलेबसचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक वाढ आणि रिलेटेड इश्यू, सर्वसमावेशक वाढीचे काही अडचणी ज्या आहेत त्या. पुढचा टॉपिक गव्हर्नमेंट बजेटिंग किंवा सार्वजनिक वित्त याला म्हटलं जातं. त्याच्या पुढचा टॉपिक लँड रिफॉर्म्सचा म्हणजेच जमीन सुधारणांचा आहे. त्याच्या पुढचा टॉपिक आहे इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन ऑन द इकॉनॉमी, किंवा याला आपण आर्थिक सुधारणांच्या नावाने तिथं ओळखतो. त्याच्या पुढचा टॉपिक इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे. त्याला पायाभूत सुविधा म्हटलं जातं. पायाभूत सुविधांमध्ये एनर्जी, पोर्ट, रोडवेज, एअरपोर्ट्स आणि रेल्वेज यांचा समावेश होतो. आणि शेवटचा इकॉनॉमिक्सचा टॉपिक जो आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट मॉडेल्सचा किंवा गुंतवणूक मॉडेल्स आपण त्याला तिथं म्हणणार आहे. ठीक आहे. सो हा आहे आपला टोटल इकॉनॉमिक्सचा सिलेबस. आता एक एक करून आपल्याला बघायचं की नेमकं याच्यामध्ये काय काय येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले जर सांगायचं झालं तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काय असते त्या शब्दाचा अर्थ समजून घेऊयात. याला मराठीमध्ये आपण आर्थिक विकासाच्या नावाने ओळखणार आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतोय, आर्थिक विकास म्हणतोय. मग आता नेमका अर्थ काय. ठीक आहे. सो आर्थिक आपण म्हणू शकतो की पैशाच्या स्वरूपामध्ये काहीतरी चालू आहे. मग हा विकास या शब्दाचा अर्थ काय. ठीक आहे. तर विकासाचा अर्थ किंवा विकास या शब्दाचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो. हा पर्सनल लेवलला आपल्याला डिफाईन करता येतो. ठीक आहे. पण मग नेमकं त्याचं म्हणणं काय आहे हे थोडंसं समजून घेऊयात. ठीक आहे. सो सोप्या भाषेत जर विकास सांगायचा झाला तर एखादा व्यक्ती ज्या पद्धतीनं आज आयुष्य जगतोय, एखादा व्यक्ती ज्या पद्धतीनं आज आयुष्य जगतोय किंवा त्याची लाईफस्टाईल ज्या पद्धतीची आहे त्या लाईफस्टाईल मध्ये चेंजेस घडणे किंवा त्या लाईफस्टाईल मध्ये अपग्रेडेशन होणे, याला आपण विकासाचं नाव देतो. कोणताही एक व्यक्ती असू द्या, त्या व्यक्तीची आजची जी लाईफस्टाईल आहे किंवा आजचा जो त्याचा जीवन जगण्याचा दर्जा आहे, जीवन जगण्याचा जो आजचा त्याचा दर्जा आहे, या दर्जामध्ये जर वाढ होत असेल तर या संपूर्ण प्रोसेसला, या प्रक्रियेला आपण कशाचं नाव देतो, विकासाचं नाव देतो. म्हणजे त्याच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये वाढ होत असेल तर त्या व्यक्तीचा विकास चालू आहे असं आपण तिथं म्हणणार. आता विकासाचे 3 पैलू असतात. डेव्हलपमेंटचे 3 पैलू आहेत. पहिली डेव्हलपमेंट जी असते त्याला सामाजिक विकास म्हटलं जातं. पहिली डेव्हलपमेंट जी आहे त्याला आपण सामाजिक विकास म्हणणार आहे. दुसरी डेव्हलपमेंट जी आहे त्याला राजकीय विकास आपण म्हणणार आहे. आणि तिसरी डेव्हलपमेंट जी आहे त्याला आर्थिक विकासाच्या नावाने आपण ओळखणार.
ठीक आहे. सामाजिक डेव्हलपमेंट म्हणजे काय किंवा सामाजिक विकास म्हणजे काय, तर समाजामध्ये त्याला ऍज अ व्यक्ती म्हणून चांगल्या पद्धतीने इंटरॅक्ट करता येतं, त्याला चांगल्या पद्धतीने समाजामध्ये संवाद साधता येतो. आता थोडस आपल्या आयुष्यामध्ये झाकून बघा की आपण सगळ्याच व्यक्तींबरोबर एकसारखा व्यवहार करतो का. व्यक्तीचं लिंग विचारात घेतलं जातं, व्यक्तीची जात विचारात घेतली जाते, व्यक्तीचा धर्म विचारात घेतला जातो आणि त्याच्या आधारावर आपण तो जो संवाद आहे तो संवाद तिथं बदलत राहतो. ठीक आहे, हे समजून घ्या. म्हणजे ही आजची परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये थोडंसं कमी प्रमाणात दिसतं, बाकीच्या राज्यांमध्ये प्रमाण खूप विचित्र पद्धतीचं आहे. बाकीच्या राज्यामध्ये तुमच्या जातीच्या आधारावर ठरवलं जातं की त्या व्यक्तीबरोबर कशा पद्धतीचा व्यवहार तिथं करायचा. मग सामाजिक विकास काय सांगतं, तर अशा पद्धतीचा जर दुजाभाव होत असेल तर एखाद्या व्यक्तीला जगता येत व्यवस्थितरित्या तिथं जगता येत नाही, व्यवस्थितरित्या त्याचा जगण्याचा दर्जा वाढत नाही. मग सामाजिक विकास म्हणजे काय, तर ही जी बंधनं आपण त्याच्या जातीवरनं, धर्मावरनं, रंगावरनं टाकतोय ती सगळी बाजूला काढून टाकायची. राजकीय विकास काय असतो, तर तुम्हाला ऍक्टिव्हली पॉलिटिक्समध्ये पार्टिसिपेट करता आलं पाहिजे. आर्थिक विकास काय असतो, तर तुम्हाला ऍक्टिव्हली पैसे कमवण्याच्या संधींमध्ये पार्टिसिपेट करता आलं पाहिजे. म्हणजे तुमच्या जातीवरनं, धर्मावरनं, रंगावरनं, लिंगावरनं तुमच्याकडे येणाऱ्या इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज थांबणार नाहीत किंवा त्या तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत, असं तिथं होणार नाही. जर एखाद्या व्यक्तीचा आर्थिक विकास होतोय तर त्याचा अर्थ काय, त्याच्याकडे कौशल्य आहे, त्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे, लोक त्याच्या जाती धर्माकडे बघण्याच्या ऐवजी त्याला काम तिथं देत आहेत. जर त्याला तसं काम मिळत असेल तर आपण त्याला कशाचं नाव देतोय, आर्थिक विकासाचं नाव तिथं देणार आहे. ठीक आहे. सो हे भारतामध्ये कसं केलं जातं, मग त्या व्यक्तीला अशा आर्थिक संधी भारतामध्ये कशा पद्धतीनं मिळतात त्याचा अभ्यास आपल्याला या टोटल सिलेबसच्या माध्यमातून तिथं करायचं आहे. सो हे आपलं प्राईम ऑब्जेक्टिव्ह आहे. कोणता तरी एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवायचा आणि त्याला इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करायची. आता इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करायची म्हणजे काय, तर त्याला काम करण्याची संधी मिळायला पाहिजे, त्याला पैसे कमवण्याची संधी मिळाली पाहिजे. मग त्याला काम करण्याची संधी कशी मिळेल, पैसे कमवण्याची संधी कशी मिळेल, या सर्वांची चर्चा हा आपल्या सिलेबसचा मुद्दा आहे. ठीक आहे, लक्षात आलं. याला आपण आर्थिक विकासाच्या नावाने तिथं ओळखणार आहे. त्याच्यानंतर मग आता सगळ्यात पहिले हा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करावा लागतो. हा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास तिथं करावा लागतो. आता भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणं म्हणजे नेमकं काय, तर युपीएससीचे पीवायक्यू जर आपण बघितले तर प्रेझेंट स्टेटस ऑफ इंडियन इकॉनॉमी, प्रेझेंट स्टेटस ऑफ इंडियन इकॉनॉमी याच्यावर त्यांनी बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. म्हणजे सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती नेमकी काय आहे, सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती नेमकी काय आहे, त्याचं स्टेटस काय आहे, त्याची चर्चा करा, असा एक सर्वसाधारण सोपा प्रश्न तिथे विचारलेला असतो. ठीक आहे. सो भारतीय अर्थव्यवस्था काय, त्याच्या संरचना काय आहेत, याचा अभ्यास आपण बेसिक इकॉनॉमिक्सच्या टॉपिकमध्ये तर करणारच आहे. पण ज्यावेळेस आपण मेन्सला पोहोचतोय त्यावेळेस सध्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती काय आहे, नंबर्समध्ये असेल, जगामध्ये केवढी मोठी अर्थव्यवस्था आहे किंवा अजून अर्थव्यवस्थेमध्ये काय घडतंय, हे सगळं आपण तिथं डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर इथं दुसरा एक प्रश्न विचारला जातो, डेव्हलपिंग ट्रेंड्स कोणते आहेत, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणते नवीन डेव्हलपिंग ट्रेंड्स दिसून येतात. जसं की 3-4 वर्षांपूर्वी जर आपण बघितलं तर सगळ्या ठिकाणी डिजिटलायझेशनचा ट्रेंड आपल्याला दिसून येत होता. ठीक आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन तिथं सुरू होतं. मग याच्यामध्ये कॅशचे व्यवहार जे होते ते कॅशलेस व्हायला सुरुवात झाली. फिजिकल व्यवहार जे चालत होते ते कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून व्हायला सुरू झाली. ठीक आहे, म्हणजे साधं चहाचं पेमेंट करायचं आधी तुम्ही 10 रुपयाची नोट देत होतात, आता तुम्ही फोन पे, पेटीएम काहीतरी करताय. तुम्हाला जमीन विकत घ्यायची आहे, ठीक आहे, सो तशा केसमध्ये तुम्ही तिथं जाऊन लिखापडी करताय, डॉक्युमेंट सगळं बनवून घेताय, लिहून घेताय. आता तसं नाही करत, आता तुम्ही डायरेक्टली त्या
ऑफिसमध्ये गेल्यावर तुमचा हा सगळा जो काही डेटा आहे हा डेटा कम्प्युटर्समध्ये फीड केला चाललाय. ठीक आहे. सो डिजिटलायझेशन हा ट्रेंड काही वर्षांपूर्वी होता. मग आयोगाने विचारलं की हे डिजिटलायझेशन काय आहे, अर्थव्यवस्थेला कुठे घेऊन चाललंय, त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याचे सोल्युशन्स काय आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी त्या इव्हॉल्विंग ट्रेंडवर विचारला होता. मग तसे किंवा त्या समकक्ष आज अर्थव्यवस्थेमध्ये कोणते ट्रेंड्स दिसतात, त्या ट्रेंड्सची चर्चा आपल्याला या टॉपिकमध्ये इथं करायची. म्हणजे आजचा विचार जर केला तर आज डिजिटलायझेशन सारखंच इमर्जन्स ऑफ एआय चा ट्रेंड आपल्याला दिसून येतो. इमर्जन्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबरच इंटरनेट ऑफ थिंग्सचा ट्रेंड आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. किंवा आणखी सांगता येऊ शकतं की रिन्युएबल एनर्जीचा ट्रेंड आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तिथं दिसून येणार आहे. सो असे ट्रेंड्स आपल्याला शोधायचे आहेत आणि त्या ट्रेंड्सचा अभ्यास तिथं करायचा आहे. पुढचा एक प्रश्न इथे विचारला जातो की मग सध्या भारतीय अर्थव्यवस्थेसमोर कोणकोणत्या अडचणी आहेत. आता जगभराच्या अडचणी भारतीय अर्थव्यवस्थेसोबत आहेत, मात्र या डेव्हलपिंग ट्रेंडच्या अडचणी आपल्याला तिथं मुद्दामून लिहायच्या आणि या अडचणींवर काय उपाय योजना करता येऊ शकते त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला तिथं शोधायचं आहे. समजलं. सो बेसिकली या इंडियन इकॉनॉमीच्या टॉपिकमध्ये मेन्सच्या प्रेझेंट स्टेटस आपण डिस्कस करतोय, डेव्हलपिंग ट्रेंड्स आपण डिस्कस करतोय, अडचणी डिस्कस करतोय आणि त्याच्यावरच्या उपाययोजना इथं डिस्कस करणार आहे. ठीक आहे. लक्षात राहील तुम्हाला. हा आहे आपला पहिला टॉपिक. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक जो आहे तो म्हणजे भारतीय नियोजनाचा. दुसरा टॉपिक जो आहे तो भारतीय नियोजनाचा. नियोजन नावाची व्यवस्था भारतामध्ये अस्तित्वात होती. 1951 ते 2017 पर्यंत भारतामध्ये पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आर्थिक विकास साध्य करण्याचं आपलं धोरण होतं. दर 5 वर्षाची योजना बनवायची, एक्झिक्यूट करायची. पण 2017ला आपण पंचवार्षिक योजना बंद केल्या. ठीक आहे. सो करंट अस्पेक्टनं जर आपण बघितलं म्हणजे एमपीएससी विचारू शकते नियोजन काय. युपीएससी साठी हा प्रश्न आता 10 वर्ष जुना झालाय. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मेन्सला पोहोचताय. ठीक आहे. सो 10 वर्ष जुना हा प्रश्न आहे. म्हणून युपीएससी इथं प्रश्न विचारेल का थोडंसं सांगता येणं कठीण आहे. हा, युपीएससी इथं प्रश्न जरी विचारत नसली तरी हा टॉपिक का करायचा आहे तर या टॉपिकमध्ये आपल्याला भारताची आर्थिक हिस्ट्री किंवा इकॉनॉमिक हिस्ट्री तिथे दिसून येते. या टॉपिकमध्ये आपल्याला इंडियन इकॉनॉमिक हिस्ट्री 1947 पासून ते आजपर्यंत दिसून येते. प्लॅनिंग आपण का बंद केली त्या प्रॉब्लेम्सचं डिस्कशन आपण या टॉपिकमध्ये इथं करणार आहे आणि या प्रॉब्लेमवर कोणकोणते सोल्युशन्स आपल्याला काढता येऊ शकतात त्याची चर्चा सुद्धा आपल्याला या टॉपिकमध्ये इथं करायची आहे. ठीक आहे. सो हलका फुलका टॉपिक आहे हा. थोडक्यात इकॉनॉमिक हिस्ट्री आपण इथं डिस्कस करणार 1947 पासून ते आजपर्यंतची. प्रॉब्लेम्स काय आले, त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स काय आहेत त्यांची चर्चा आपल्याला या टॉपिकमध्ये प्लॅनिंगच्या इथं करायची आहे. त्याच्यानंतर याचा पुढचा जो टॉपिक आहे तो आहे रिसोर्स मोबिलायझेशनचा. याला संसाधनांचं गतिशीलन म्हटलं जाईल. याला आपण काय नाव देतोय, संसाधनांचं गतिशीलन असं इथं म्हणणार आहे. ठीक आहे. अर्थ काय बघा, अर्थव्यवस्थेमध्ये विकास करायचा असेल, अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येकाला इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी जर प्रोव्हाइड करायची असेल तर सरकारला स्वतःला उतरावं लागतं. सरकार इथं योजनांच्या माध्यमातून, सरकार इथं प्रकल्पांच्या माध्यमातून, सरकार इथं पायाभूत सुविधांच्या माध्यमातून काही ना काहीतरी पैसे खर्च करत असते. काही ना काहीतरी पैसे तिथं खर्च करत असते. मग सरकारकडे हा पैसा येतो कुठून, तो सरकार हा पैसा कुठून गोळा करतं, सरकार हा पैसा कशा पद्धतीनं खर्च करतं, या संपूर्ण प्रवासाला आपण संसाधनांचं गतिशीलन तिथं म्हणणार आहे. ठीक आहे. सो बारीक जर बघायला गेलं तर हा अभ्यासच संसाधन गतिशीलनाचा आहे, रिसोर्स मोबिलायझेशनचा आहे. म्हणजे अख्खा सिलेबसच इथं आपल्याला आणता येऊ शकतो. मग अख्खा सिलेबस याच टॉपिकमध्ये बघायचा आहे का, नाही. संसाधनांचं गतिशीलन काय आहे, अडचणी काय येतात, उपाययोजना काय आहेत, अशा 3 प्रश्नांची चर्चा आपल्याला या टॉपिकमध्ये इथं करायची आहे. ठीक आहे. इथंपर्यंत सर्वांना क्लिअर.
त्याच्यानंतर आता पुढच्या टॉपिक कडे जाऊयात. पुढचा टॉपिक जो आहे तो पण महत्वाचा आहे बघा. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट किंवा याला आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास या नावाने आपण ओळखतो. ठीक आहे, आता हा टॉपिक इंटरेस्टिंग आहे. ओके, कसं असतं बघा, जर तुमच्याकडे एक्स अमाऊंट ऑफ मनी असेल तर तुमची काहीतरी कामं तिथं होणार आहेत. जर हा पैसा वाढला तर तुमची जास्त कामं होणार आहेत. जेवढी जास्त तुमची कामं होतील तेवढं जास्त तुमचा जगण्याचा दर्जा वाढत जात असलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, सो कामं झाल्यानंतर तुमचा जगण्याचा दर्जा वाढतोय म्हणजेच काय व्हायला लागलाय, विकास तिथं होतोय. पण ते करण्यासाठी तुमच्याकडचा पैसा वाढणं सुद्धा गरजेचं आहे. मग हा जर तुमच्याकडचा पैसा वाढत असेल तर त्याला आर्थिक वाढीच्या नावाने आपण तिथं ओळखणार आहे. हा जर पैसा तुमचा वाढत असेल तर त्याला आपण आर्थिक वाढीच्या नावानं तिथं ओळखणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. मग आर्थिक वाढ काय प्रकार असतो, तर अर्थव्यवस्थेचा आकार मोठा होणे. आर्थिक वाढ अर्थ काय असतो, अर्थव्यवस्थेचा जो काही आकार आहे हा आकार मोठा होणे. अर्थव्यवस्थेमध्ये चालणारे जे व्यवहार आहेत या व्यवहारांची संख्या वाढणं, या व्यवहारांचा आकार तिथं वाढणं. अर्थव्यवस्था जे काही उत्पादन करते आहे, प्रोडक्शन जे काही अर्थव्यवस्थेमध्ये चालते हे सर्व वाढणं. आता हे वाढलेलं आपल्याला मोजता येतं. मग त्याच्या बेसिसवर आपण म्हणू शकतो की मागच्या वर्षी अर्थव्यवस्थेचा आकार $3 ट्रिलियन होता. यावर्षी तो आकार $4 ट्रिलियन आहे. पुढच्या वर्षी तो आकार $5 ट्रिलियन होईल. ठीक आहे, सो अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेचा आकार काय होत चाललाय, छोट्यापासून अर्थव्यवस्था मोठी 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 होत चाललेली आहे. अशी जर अर्थव्यवस्था मोठी होत जात असेल तर त्याला आपण ग्रोथच्या नावाने ओळखतो. आणि जर अर्थव्यवस्थेची ग्रोथ होत असेल तर अल्टिमेटली अर्थव्यवस्थेमध्ये विकास सुद्धा होत असलेला दिसणार आहे. म्हणजे अर्थव्यवस्था मोठी झाली, व्यवहार वाढले, व्यवहारांचा आकार वाढला म्हणजे लोकांकडे येणारा पैसा वाढत गेला. लोकांकडे येणारा पैसा वाढत चाललाय म्हणजेच लोकांचा जगण्याचा दर्जा सुद्धा वाढत 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 चाललेला आपल्याला तिथं दिसून येणार आहे. ठीक आहे, आता इथं एक महत्वाची गोष्ट ही पण लक्षात घ्यायची असते की आर्थिक विकास जर मला साध्य करायचा असेल तर तशा केसमध्ये पहिली प्री कंडिशन असते आर्थिक वाढीची. आर्थिक वाढ झाल्याशिवाय पैसा येणार नाही आणि पैसा आल्याशिवाय आर्थिक विकास घडणार नाही. मात्र लक्ष नाही दिलं तर आर्थिक वाढ ही आर्थिक विकासापर्यंत बऱ्याचदा पोहोचत सुद्धा नाही. आर्थिक वाढ ही आर्थिक विकासापर्यंत बऱ्याचदा पोहोचत सुद्धा नाही. त्याच्या पुढची गोष्ट, हे या वर्षीचं गणित आहे. पुढच्या वर्षी जर मला आर्थिक वाढ पुन्हा साध्य करायची असेल तर मला पहिले आर्थिक विकास साध्य करावा लागतो. सो वाढीसाठी विकासाची गरज आहे, विकासासाठी वाढीची सुद्धा गरज आहे. असे दोन फॉर्म्युले तिथं आपल्याला मिळतात. ठीक आहे, सो या सगळ्यांची चर्चा आपण इथं करतोय. मग आर्थिक वाढ काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. सरकार किंवा भारत आर्थिक वाढीसाठी कोणते प्रयत्न करतोय ते आपल्याला समजून घ्यायचंय. आर्थिक वाढीमध्ये कोणकोणत्या अडचणी आपल्या समोर येत आहेत ते आपण बघणार आहे आणि आर्थिक वाढीच्या या अडचणींवर उपाय योजना काय करता येऊ शकतात त्याची चर्चा सुद्धा आपल्याला करायची आहे. आणि हेच गणित आपल्याला वाढीच्या ऐवजी पुन्हा कशासाठी लावता येऊ शकतं, विकासासाठी सुद्धा लावता येऊ शकतं. ठीक आहे, सो असे काही प्रश्न, या प्रश्नांची चर्चा आपण या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटच्या टॉपिकमध्ये तिथं करणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा टॉपिक जो आहे तो टॉपिक आहे गरिबी आणि रोजगार किंवा बेरोजगारीचा. पुढचा टॉपिक जो आहे तो गरिबी आहे आणि बेरोजगारीचा आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, आता अर्थ काय ते समजून घ्या. गरिबी ही अशी परिस्थिती असते, गरिबी ही एक अशी परिस्थिती असते, फक्त आर्थिक नाही, ही सामाजिक आर्थिक परिस्थिती आहे, ही सोशो इकॉनॉमिक परिस्थिती आहे, ज्या परिस्थितीमध्ये जगण्यासाठी आवश्यक संसाधनं व्यक्तीकडे उपलब्ध नसतात. जगण्यासाठी आवश्यक संसाधनं एखाद्या व्यक्तीकडे उपलब्ध नसतात. जगण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, जगण्यासाठी आपल्याला पाणी लागतंय, अन्न वस्त्र निवारा लागतंय.
ठीक आहे, किंवा आजच्या परिस्थितीमध्ये मोबाईल फोन पाहिजे, इंटरनेटचं कनेक्शन पाहिजे, गव्हर्नन्स गुड गव्हर्नन्स चालू आहे सध्या, ई गव्हर्नन्स कडे आपण चाललोय. ठीक आहे. सो जगण्यासाठी समजा एक 5 ते 6 गोष्टींची गरज आपल्याला आज आहे. फक्त खाणं पिणं नाही, खाणं पिणं सोडून पण बऱ्याच गोष्टी तिथं असतात. हे सर्व जर मला मिळत असेल तर मी चांगल्या पद्धतीनं जगणार आहे. पण माझ्याकडे आर्थिक रिसोर्सेस, इकॉनॉमिक रिसोर्सेस नाहीत, सोप्या भाषेमध्ये पैसे नाहीयेत, पैसे नसतील तर मला ह्या 6 गोष्टी पूर्ण करता येत नाही. मग पैसे नसल्यामुळं मला ह्या 6 गोष्टी जेव्हा पूर्ण करता येत नाहीत, मग त्यावेळेस जी माझी परिस्थिती असेल त्याला आपण कशाचं नाव देणार आहे? गरिबीचं नाव तिथं देणार आहे. याला आपण पॉवर्टीच्या नावाने ओळखतो. मग आता पॉवर्टी येण्याचं कारण काय? एखादा व्यक्ती या परिस्थितीमध्ये का अडकतो? तर त्याच्याकडं रोजगार नसणं, याच्यामुळं तो व्यक्ती त्या परिस्थितीमध्ये अडकत असलेला आपल्याला दिसून येतो. का तर रोजगार असेल तर तो पैसे कमवतोय, पैसे आहेत म्हणजे संसाधनं आहेत, संसाधनं आहेत म्हणजे जगण्यासाठी आवश्यक गोष्टींचा पुरवठा त्याला स्वतःसाठी करता येतोय, आणि मग तो गरिबीकडे जात नाही. बरोबर. सो हे एक चक्र आहे, एक चक्र आहे. गरिबी आली तर बेरोजगारी येते, आणि बेरोजगारी आली तर पुन्हा जास्त गरिबी येते. ठीक आहे. सो याला गरिबीचा सापळा सुद्धा म्हटलं जातं. या चक्राला आपण गरिबीच्या सापळ्याच्या नावाने सुद्धा तिथं ओळखणार आहे. ठीक आहे. सो या दोघांमधलं रिलेशन इथं आपल्याला बघायचंय. सोबतच गरिबी का येते या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचंय. गरिबी कमी कशी करता येऊ शकते आणि गरिबीच्या पुढच्या अडचणी काय आहेत यांची चर्चा आपण इथं करणार आहे. मध्ये आधी सरकार गरिबीचे रिपोर्ट सुद्धा जाहीर करत असतो, तर त्या रिपोर्टचं अनालिसिस सुद्धा आपल्याला करायचंय. म्हणजे किती लोक भारतामध्ये गरीब आहेत? नीती आयोगाचा सध्याचा आकडा काय सांगतोय? 15% भारतीय गरीब आहेत. मग या रिपोर्टचं अनालिसिस सुद्धा आपल्याला या टॉपिकमध्ये तिथं करावं लागेल. हीच गोष्ट कुठं अप्लाय होते? बेरोजगारी किंवा रोजगारीसाठी. बेरोजगारी म्हणजे काय? बेरोजगारी कशामुळे येते? बेरोजगारीच्या अडचणी काय आहेत? आणि बेरोजगारीवर कोणकोणत्या उपाययोजना सरकार सध्या करते यांची चर्चा तर आपण करणारच आहे. एखादा बेरोजगारीला धरून रिपोर्ट जर येत असेल तर त्या रिपोर्टचं अनालिसिस सुद्धा आपण इथे या टॉपिकमध्ये करणार आहोत. ठीक आहे. हलका फुलका सोपा टॉपिक आहे, मात्र या टॉपिकवर आपल्याला काही ना काहीतरी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्रश्न हे आपल्या पेपर्समध्ये दिसून येणार आहेत. ठीक आहे. लक्षात राहील इथपर्यंत. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा टॉपिक जो आहे आपला तो आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथचा, किंवा याला समावेशक वाढ म्हटलं जातं. इन्क्लुझिव्ह ग्रोथ, किंवा त्याला आपण कशाचं नाव देणार आहे? समावेशक आर्थिक वाढीचं नाव देणार आहे. ठीक आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, ग्रोथ झाली तरच डेव्हलपमेंट होते. ग्रोथ झाली तरच डेव्हलपमेंट होते, मात्र बऱ्याचदा ग्रोथ ऑलवेज नॉट लीड्स टू डेव्हलपमेंट. ग्रोथ विल नॉट ऑलवेज लीड्स टू डेव्हलपमेंट. ठीक आहे. हा पण एक महत्वाचा आस्पेक्ट इथं लक्षात ठेवा. तुम्हाला दिसतंय का? हे छोट्या अक्षरात लिहितोय जरा मी. ग्रोथ झाली तर डेव्हलपमेंट होणार आहे, मात्र ग्रोथ झाल्यावर डेव्हलपमेंट होईलच हे सांगता येत नाही. मग हे टाळण्यासाठी आपल्याला ग्रोथचा अप्रोच बदलावा लागतो, ज्या अप्रोचला आपण समावेशक वाढ या नावाने तिथं ओळखणार आहे. ठीक आहे. आता इथं बघा, समजून घेण्यासाठी खूप सोपा आहे हा कन्सेप्ट. इमॅजिन करून चला, ही भारताची अर्थव्यवस्था आहे. वेगवेगळ्या लेयर्समध्ये ही अर्थव्यवस्था काम करते. अर्थव्यवस्था कुणाला फायदा देणार आहे? जो व्यक्ती अर्थव्यवस्थेसोबत जोडला गेलेला आहे त्याच व्यक्तीला अर्थव्यवस्थेचा फायदा होतो. जो व्यक्ती अर्थव्यवस्थेसोबत डायरेक्ट जोडला गेलेला आहे त्याच व्यक्तीला अर्थव्यवस्थेचा तिथं फायदा मिळणार आहे. म्हणजे मी व्यवहार केला तर मला फायदा आहे. मी व्यवहार करत असेल तर व्यवस्थेसोबत जोडला जातोय, आणि मी व्यवहार करत असेल तरच व्यवस्था मला पैसे देणार आहे. समजतंय तुम्हाला? सो अर्थव्यवस्था न्यूट्रल आहे. तिचं म्हणणं सिंपल आहे, तू व्यवस्थेमध्ये ये, तुला फायदा होईल. पण बऱ्याचदा व्यवस्थेच्या बाहेर पण काही लोक असतात. आपल्या घरामध्ये आई असेल, किंवा लहान लेकरं असतील, किंवा वृद्ध व्यक्ती असतील, किंवा समाजामध्ये वीकर सेक्शन्स आहेत, मायनॉरिटीचे सेक्शन्स आहेत. ठीक आहे. सो हा सगळा पोर्शन अर्थव्यवस्थेच्या बाहेर राहतो,
आणि यांची टक्केवारी लोकांच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर आपल्याला असं लक्षात येतं की 50% जास्त जनता ही अर्थव्यवस्थेच्या आजही बाहेर आहे. आणि निम्म्या तर महिलाच आहेत. निम्म्या तर महिलाच आहेत. आणि महिला जनरली अर्थव्यवस्थेमध्ये जातात का? जात. आता इथे एक काउंटर अग्रीमेंट हे पण येऊ शकतं की काही महिला नोकरी करतात की, पण ठीक आहे, काही महिला नोकरी करत असतील तर काही पुरुष बिना नोकरीचे घरी पण बसून आहेत की, ते बॅलन्स करते एकमेकाला. तो 50% जास्त जनता आजही अर्थव्यवस्थेच्या बाहेर आहे. आणि अर्थव्यवस्थेच्या बाहेर आहे म्हणजे त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. ठीक आहे, आता कसं असतं बघा, आपल्या घराचं उदाहरण इथं घेता येईल. घरामध्ये एक कमवता व्यक्ती आहे, एक व्यक्ती पैसा कमवतोय आणि दुसरे बाकीचे जे मेंबर्स आहेत घराचे ते पैसा कमवत नाहीत. ठीक आहे, सो एका व्यक्तीनं कमवलेला पैसा या तिघांना सांभाळण्यामध्ये किंवा या चौघांना सांभाळण्यामध्ये चाललाय. अशा केसमध्ये सेव्हिंग्ज जर आपण बघितल्या तर त्या घरामध्ये खूप जास्त सेव्हिंग्ज होत नाहीत. जास्त तिथं पैसा साठवला जात नाहीये. साठवला कमी जात असेल तर तशा केसमध्ये त्या घरामधून गुंतवणूक जास्त होणार नाही. आणि ती घर जर गुंतवणूक कमी करत असेल तर त्या घराची आर्थिक परिस्थिती तेवढ्या सहजासहजी सुधारणार नाही. आणि ते घर मग ज्या आर्थिक परिस्थितीमध्ये राहिलंय पहिल्यापासून त्याच आर्थिक परिस्थितीमध्येच इथून सुद्धा पुढं ते घर तिथं राहणार आहे. ठीक आहे, का तर डिपेंडंट पॉप्युलेशन जास्त आहे. मग आता अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा तसंच आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर व्यवस्था आतमध्ये जे आहे त्यांना सगळ्यांना फायदा देते, पण हे व्यवस्थेच्या बाहेर जी निम्मी लोकसंख्या आहे, पैसे कमवत नाही म्हणून अर्थव्यवस्थेला यांची पण काळजी घ्यावी लागते. मग आता यांच्या काळजीवर अर्थव्यवस्था पैसा खर्च करत असेल तर गुंतवणुकीला पैसा कमी पडला. आणि गुंतवणूक कमी असेल तर उत्पादन कमी आहे. उत्पादन कमी असेल तर अर्थव्यवस्थेचा आकार छोटा राहणार आहे. अर्थव्यवस्थेचा आकार छोटा राहत असेल तर लय प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, गुंतवणूक कमी, उत्पादन कमी. उत्पादन कमी असेल तर नवीन रोजगार तिथं तयार होणार नाहीयेत. आणि नवे रोजगार तयार होत नाहीत म्हणजे बेरोजगारी सुद्धा जास्त आहे. तर जेवढी लोक बाहेर होती त्याच्यापेक्षा जास्त आता अर्थव्यवस्थेमधली पण काही लोक बाहेर यायला सुरू झाली. ठीक आहे, सो ही एक सायकल आहे. सायक्लिक फॉर्म मध्ये तुम्हाला ही गोष्ट तिथं समजून घ्यावी लागेल. मग इन्क्लुझिव्ह ग्रोथ काय म्हणते? अर्थव्यवस्थेच्या बाहेर असणाऱ्या व्यक्तींना अर्थव्यवस्थेसोबत जोडण्याची संधी प्रदान करा. यांना आपण अर्थव्यवस्थेसोबत जोडू. यांच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तिथं अर्थव्यवस्थेसोबत जोडण्याची संधी प्रदान करावी लागेल. असं असू शकतं की लोकांकडे शिक्षण नाहीये, असं असू शकतं की लोकांकडे कौशल्य नाही, असं असू शकतं की लोकांचं आरोग्य तेवढं चांगलं नाहीये. ठीक आहे, सो मग ज्यांच्याकडे शिक्षण कमी आहे त्यांना शिक्षणाची संधी द्या, ज्यांच्याकडे कौशल्य कमी आहे त्यांना कौशल्याची संधी द्या, ज्यांच्याकडे आरोग्य कमी आहे त्यांना आरोग्याची संधी द्या. आणि या संधीसाठी अर्थव्यवस्थेतला थोडासा पैसा काढा आणि त्या संधी तयार करण्यामध्ये वापरा. शिक्षण चांगले, कौशल्य चांगले, आरोग्य चांगलं राहिलं तो व्यक्ती कॅपेबल बनलाय आणि मग तो व्यक्ती अर्थव्यवस्थेमध्ये एंगेज व्हायला सुरू झाला. थोडक्यात तो काहीतरी व्यवसाय करतोय किंवा कोणत्या तरी चांगल्या नोकरीवर तो तिथं लागला. याच्यामुळे काय झालं? याच्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये आधी जर 100 लोक असतील आता 200 लोक झाली. आधी जर 100 व्यवहार होत असतील आता 200 व्यवहार झाले. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा आकार काय होत चाललाय? मोठा मोठा होत चाललाय. आपण या सगळ्यांना सोबत घेऊन अर्थव्यवस्थेचा आकार मोठा करतोय. या सर्वांचं समावेशन करून अर्थव्यवस्थेचा आकार मोठा करतोय. याला समावेशन म्हटलं जातं, इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हटलं जातं, इन्क्लुजन म्हटलं जातं. पण हे करणं तेवढं सोपं नाही, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात. मग त्या अडचणी कोणत्या आहेत ते आपल्याला बघायचं. या अडचणींवर कोणकोणत्या उपाययोजना करता येतात त्या उपाययोजना आपल्याला इथं बघायच्या आहेत. सरकार इथं काय डोकं लावतंय, सरकारच्या उपाययोजना आपल्याला या टॉपिक मध्ये तिथं बघायच्या आहेत. समजलं? 2007 पासून हा आपला सिंगल पॉइंट अजेंडा आहे. हा आपला सिंगल पॉइंट अजेंडा आहे. भारतीय अर्थव्यवस्था कामच या इन्क्लुजन साठी करते. कधीपासून? 2007 पासून हेच काम सुरू आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून
बऱ्यापैकी प्रश्न या इन्क्लुझिव्ह ग्रोथवर आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे तो गव्हर्नमेंट बजेटिंगचा, किंवा याला सार्वजनिक वित्त म्हटलं जातं. याला सार्वजनिक वित्त आपण म्हणणार आहे. ठीक आहे. थोडक्यात काय, सरकारचं उत्पन्न कसं येतं, कुठून येतं, ठीक आहे, आणि सरकार त्या उत्पन्नातून आलेल्या पैशाचा खर्च कुठं करतं आणि कसा करतं, याचा अभ्यास आपल्याला या गव्हर्नमेंट बजेटिंग मध्ये करायचा आहे. मग उत्पन्न वाढवण्यासाठी कोणकोणत्या अडचणी येतात, त्या अडचणींची चर्चा, या अडचणींवर काय उपाययोजना करता येऊ शकतील त्याची चर्चा, सरकार खर्च करत असताना कोणत्या दिशेला हा खर्च गेला पाहिजे त्याची चर्चा, कोणत्या अडचणी आहेत त्याची चर्चा, आणि कोणत्या उपाययोजना आहेत त्याची चर्चा. हे आपल्याला या सार्वजनिक वित्तच्या टॉपिकमध्ये किंवा गव्हर्नमेंट बजेटिंगच्या टॉपिकमध्ये तिथं डिस्कस करायचं आहे. समजलं इथपर्यंत? त्याच्यानंतर त्याच्या पुढचा टॉपिक जो आहे तो जमीन सुधारणांचा किंवा लँड रिफॉर्म्सचा. ओके, कसं आहे बघा, आपल्या इथं पद्धत आहे, लग्न जमवत असताना जनरली पहिला प्रश्न हाच विचारला जातो की शेती किती आहे. विचारण्याचं कारण काय, तर शेती किंवा ती जी शेत जमीन आहे हे आपलं सगळ्यात महत्वाचं असेट आहे. तुम्हाला नोकरी असू देत नाहीतर नोकरी नसू देत, ठीक आहे, तुम्ही श्रीमंत असू देत नाहीतर तुम्ही श्रीमंत नसू देत, प्रत्येक व्यक्तीकडे हे असेट असावं अशी अपेक्षा असते. कशामुळे ही अपेक्षा आहे, तर ते असेट आहे, त्याची किंमत वाढत जाणार आहे. ते असेट आहे, ते तुम्हाला अडीअडचणीच्या काळामध्ये काम करण्याची संधी तिथं शेतीमध्ये देणार आहे. पण सगळ्यांकडे असं असेट उपलब्ध नाही, किंवा ज्यांच्याकडे उपलब्ध आहे ते कमी प्रमाणामध्ये आहे, किंवा ज्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांना त्या असेटचा वापर करता येत नाही. मग या सर्व प्रश्नांना सोडवण्याच्या ज्या उपाययोजना आहेत, जमीन नसणे, जमीन कमी असणे, जमीन न वापरता येणे, ठीक आहे, या प्रश्नांना सोडवण्याच्या ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजनांना एकत्रितरित्या आपण जमीन सुधारणा किंवा लँड रिफॉर्म्स याच्या नावाने तिथं ओळखणार आहे. आपण त्याला जमीन सुधारणा किंवा लँड रिफॉर्म्सच्या नावाने तिथं ओळखणार आहे. समजलं सगळ्यांना काय प्रकार आहे हा? मग आता जमीन सुधारणा म्हणजे जमिनीची उत्पादकता वाढवायची आहे, पण उत्पादकता वाढवत असताना त्याला पाणी, खत, रसायन हे असलं गणित तिथं नाही लावायचं. उत्पादकता कशी वाढवायची, तर त्या जमिनीचा ऍक्सेस सर्वांना पोहोचवायचा. जमिनीचा ऍक्सेस मिळाल्यानंतर कमी खर्चामध्ये उत्पन्न शेतकऱ्याला घेता यायला पाहिजे. इकॉनॉमीज ऑफ स्केल त्याला अचीव्ह करता आलं पाहिजे, आणि हे करण्यासाठी त्या जमिनीचं टायटल त्याच्याच नावावर क्लिअर असलं पाहिजे. या सर्वांची चर्चा आपल्याला या लँड रिफॉर्मच्या टॉपिक मध्ये करायची. हा एक हॉट फेवरेट टॉपिक आहे. मध्ये आधे दर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी आपल्याला लँड रिफॉर्म्सवर मेन्सच्या एक्झामिनेशन मध्ये एक प्रश्न कंपल्सरी दिसतो. ठीक आहे. सो मग जमीन सुधारणा भारतामध्ये काय होत्या, कधी राबवल्या गेल्या, कुणी राबवल्या, कशा पद्धतीनं राबवल्या, त्याच्यामध्ये नेमकं काय करण्यात आलं, कोणत्या राज्यामध्ये काय होतं, त्याचा फायदा कुणाला झाला, कोणत्या राज्यामध्ये जमीन सुधारणा सक्सेसफुल आहेत, कोणत्या राज्यामध्ये जमीन सुधारणा सक्सेसफुल नाहीत, मग या दोघांमध्ये सक्सेस आणि अनसक्सेसफुल राहण्यासाठी कारणं कोणती आहेत, आजच्या परिस्थितीमध्ये कोणत्या नव्या जमीन सुधारणांची गरज आहे, या सगळ्यांची चर्चा आपल्याला या टॉपिकमध्ये करायची. ठीक आहे. आता थोडंसं बॅकग्राऊंड बघायचं झालं तर इंग्रज भारतात आलेत. रेव्हेन्यू कलेक्शनसाठी त्यांनी त्यांच्या काळामध्ये जमीन सुधारणा केल्या होत्या, ज्याला जमीनदारी, रयतवारी, महालवारी म्हणण्यात आलं. आणि या व्यवस्थांमुळे शेतकऱ्याचं खूप जास्त नुकसान झालं, एक्सप्लॉयटेशन झालं, त्याच्या मालकीची जमीन इंग्रजांच्या ताब्यामध्ये तिथे गेली. मग गांधीजींनी ज्यावेळेस भारतामध्ये ते येत आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी प्रायोरिटी दिलेली आहे. काँग्रेस सोबत जोडण्याचं काम त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये केलं. आणि आता शेतकऱ्यांनी जर स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतला असेल तर स्वातंत्र्य झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सुद्धा प्रायोरिटी दिली गेली पाहिजे,
म्हणून या जमीन सुधारणांचा कार्यक्रम जो आहे तो लगेचच 1947-48 ला डिस्कशन मध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर या जमीन सुधारणा भारतामध्ये राबवल्या. मग त्या सक्सेसफुल आहेत का, त्या फेल्युअर आहेत का, सक्सेसफुल असतील तर का आहेत, फेल असतील तर का फेल आहेत, या सर्व घटकांची चर्चा आपल्याला या जमीन सुधारणा टॉपिक मध्ये तिथे करायची. आणि फायनली आज कोणत्या जमीन सुधारणांची गरज आहे हे आपल्याला इथं बघायचंय. याचं एक एक्झाम्पल देतो. जमीनदारी नष्ट करणं हे एक जमीन सुधारणाचं ऑब्जेक्टिव्ह राहिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं ऑब्जेक्टिव्ह सांगायचं झालं तर कुळ जे राहतात बघा, म्हणजे टेनंट जे असतात, आपल्या शेतामध्ये काम करणारे जे मजूर आहेत, त्यांना सुरक्षा प्रदान करणं, किंवा ज्याच्याकडे खूप जास्त जमीन आहे ती जमीन काढून घेणं, लँड सिलिंगचे कायदे तिथं बनवण्यात आले होते. ठीक आहे. सो असं बरंच मोठं काम जे आहे ते जमीन सुधारणांच्या बाबतीमध्ये आपण भारतामध्ये केलेलं आहे. ठीक आहे. सो त्याची चर्चा आपल्याला जमीन सुधारणांच्या टॉपिकमध्ये इथं करायची. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा टॉपिक जो आहे तो इकॉनॉमिक रिफॉर्म्सचा आहे. 1951 ला पंचवार्षिक योजनांची सुरुवात होते. पंचवार्षिक योजनाच्या माध्यमामध्ये किंवा पंचवार्षिक योजना या कार्यक्रमामध्येच काहीतरी अडचणी येतात. त्या अडचणी कोणत्या ते आपण बघणार आहे. या अडचणींमुळे 1991 ला भारत दिवाळखोरीपर्यंत पोहोचतो. भारताची परिस्थिती दिवाळखोरीपर्यंत, बँकरप्सीपर्यंत जाते. या दिवाळखोरीच्या परिस्थितीच्या बाहेर पडण्यासाठी आपल्याला अर्थव्यवस्थेला सुधारावं लागतं. अर्थव्यवस्थेमध्ये बरेच बदल करावे लागतात. या सर्व बदलांना आर्थिक सुधारणा आपण म्हणतो. यांना आणखी एक नाव दिलं जातं LPG रिफॉर्म्स यांना म्हटलं जातं, किंवा उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर मग हे रिफॉर्म्स आजपर्यंत चालू असलेले आपल्याला दिसून येतात. मग कारण काय आहेत, रिफॉर्म्स मध्ये काय करण्यात आलं, त्याचा फायदा तोटा काय झाला, या सर्वांची चर्चा आपल्याला या टॉपिकमध्ये इथं करायची आहे. ठीक आहे. सोबतच आज कोणते रिफॉर्म्स सरकारद्वारे इथं राबवले जातात, जसं की जीएसटीच्या बाबतीमध्ये काय घडतंय, जसं की एअर इंडियाच्या बाबतीमध्ये काय घडतंय, जसं LIC ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये काय घडतंय, जसं की बँक प्रायव्हेटायझेशनच्या बाबतीमध्ये काय घडतंय. ठीक आहे. सो हे सगळे घटक एकमेकांना जोडले गेलेले आहेत. मग सरकारचं जर आर्थिक सुधारणेचं नवीन धोरण येत असेल, सरकारनं जाहीर केलं आम्ही XYZ कंपनी विकणार आहोत किंवा आम्ही XYZ कंपनी अक्वायर करणार आहोत, तर ती आर्थिक सुधारणाच असते. मग तो करंटचा डेटा सुद्धा आपल्याला तिथं बघावा लागतो. जसं की इन्कम टॅक्स कायदा बदलण्याची चर्चा सध्या सुरू आहे, तर तो आर्थिक रिफॉर्मचा भाग आहे. ठीक आहे. मग नेमका बदल काय, काय करणं अपेक्षित आहे, काय केलं गेलं पाहिजे, काय नाही केलं गेलं पाहिजे, या सगळ्यांची चर्चा आपल्याला त्या टॉपिकमध्ये तिथं करायची आहे. इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे तो इन्फ्रास्ट्रक्चरचा. हा सगळ्यात मोठा टॉपिक आहे. याला आपण पायाभूत सुविधा म्हणतो. ठीक आहे. आता हा टॉपिक थोडासा फॅक्च्युअल लाईन्सवर जातो. ठीक आहे. इथं समजून घ्यायचं नाहीये, इथं बऱ्याच गोष्टी पाठांतराच्या आहेत. फॅक्च्युअल टॉपिक आहे हा. पायाभूत सुविधांमध्ये रेल्वे येते, पायाभूत सुविधांमध्ये रस्ते येतात, पायाभूत सुविधांमध्ये पोर्ट्स येतं, पायाभूत सुविधांमध्ये एअरपोर्ट्स येतात. ठीक आहे. काय आहे, महत्व काय आहे, अडचणी काय आहेत, उपाययोजना काय आहेत, यांची चर्चा आपल्याला इथं करायची आहे. सोबतच समजा यावर्षी रस्त्यांचं कोणतं नवीन धोरण आलं तर त्या धोरणाचं अनालिसिस आपल्याला करायचं, कारण हे तर स्टॅटिक क्वेश्चन्स आहेत, हा डायनामिक क्वेश्चन आहे. सो समजा एखाद्या पायाभूत सुविधेला धरून काहीतरी नवा बदल जर होत असेल त्या पायाभूत सुविधेच्या विकासामध्ये, तर त्या बदलाची चर्चा आपल्याला या टॉपिकमध्ये तिथं करायची आहे. ठीक आहे. सो अशा सर्व पायाभूत सुविधांची चर्चा आपण या टॉपिकमध्ये करणार आहे. आणि शेवटचा इकॉनॉमिक्सचा टॉपिक सांगायचा झाला तर तो गुंतवणूक मॉडेल्स किंवा इन्व्हेस्टमेंट मॉडेल्सचा. कोणतीही पायाभूत सुविधा उभी करत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधीची गरज असते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च आपल्याला करावा लागतो. एक साधा रस्ता जरी बांधायचा झाला तर 70-80 हजार कोटींचा खर्च आपल्याला तिथं करावा लागतो. एवढे पैसे सरकारकडे दरवेळेस उपलब्ध नसतात. मग सरकार कोणते डोकं लावून किंवा कोणते इन्व्हेस्टमेंटचे मॉडेल्स वापरून तो पैसा उभा करतं, त्या मॉडेल्सची चर्चा आपल्याला इथं करायची आहे. याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. PPP, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. याच्या अंतर्गत एक मॉडेल येतं BOT, बिल्ट ऑपरेट ट्रान्सफर, किंवा आपल्या रस्त्यावरचे टोल नाके. ठीक आहे. सो असे वेगवेगळे मॉडेल्स आहेत.
त्या मॉडेल्सला आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. बीओटी झालं, HAM झालं, त्याच्यानंतर EPC नावाचं एक मॉडेल आहे, स्विस चॅलेंज नावाचं एक मॉडेल आहे. ठीक आहे. सो असे वेगवेगळे मॉडेलचे प्रकार आहेत. आपल्याला हे सर्व मॉडेलचे प्रकार डिटेलमध्ये डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे. सो दिस कन्क्लूड्स आवर सिलेबस ऑन सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. नंतरच्या लेक्चरमध्ये वाटल्यास आपण ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सचा सिलेबस सुद्धा डिस्कस करूया. ठीक आहे. सो तुम्ही जसं म्हणलात 1 तास लेक्चर झालं पाहिजे, झालं बघा 1 तास लेक्चर. या लेक्चरमध्ये कोणाला काय प्रश्न असतील तर विचारून घ्या. प्रिलिम्स मध्ये इकॉनॉमिक्सच्या संकल्पनांवर आधारित गोंधळात टाकणारे पर्याय कसे इलिमिनेट करायचे. जरा लांब गेले असं वाटत नाहीये का तुम्हाला? अर्थशास्त्र काय आहे इथून आज सुरुवात आपण केली आहे. तुम्ही इलिमिनेशन पर्यंत पोहोचताय. टप्प्याटप्प्याने चला. सगळं हळूहळू टप्प्याटप्प्याने तिथं येणार आहे. इकॉनॉमिक टाइम्स वगैरे वाचावं लागेल का सेपरेटली? वाचून तुम्हाला समजणार आहे का? हा माझा पहिला प्रश्न. वाचून समजणार आहे का? द हिंदूमध्ये येणारे आर्टिकल्स किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये येणारे इकॉनॉमिक आर्टिकल्स एवढे केले तरी सफिशियंट आहे. उगं विनाकारण डोक्याला हेडॅक वाढवू नका. मिंट वाचतो, इकॉनॉमिक टाइम्स वाचतो, फायनान्शियल एक्सप्रेस वाचतो, काय गरज नाहीये. कारण ते वाचायला गेलं तर असं पण ते आपल्याला काय कळणार नाहीये. शेवटची स्टेज आहे ती. सगळं इकॉनॉमिक्स मला माहित आहे, मग मी न्यूज वाचली, मग मला न्यूज कळाली. आधी हो द्या, टप्प्याटप्प्याने चला, लोड घेऊ नका. सोपं सुटसुटीत ठेवायचं, हे लक्षात घ्या. योजना मॅगझिन कुठे अवेलेबल राहील? योजना मॅगझिन तुम्हाला प्रिंट फॉर्मॅटमध्ये सुद्धा मिळतं आणि आय थिंक ऑनलाईन मध्ये पीडीएफच्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा तुम्हाला ते परचेस करता येतं. ठीक आहे. पब्लिकेशनची आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक वेबसाईट आहे, पब्लिकेशन डिव्हिजन त्याला म्हटलं जातं. तिथे हे योजना मॅगझिन तुम्हाला परचेस पण करता येतं किंवा प्रिंट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये ते अवेलेबल पण असतं. पण प्रॉब्लेम काय माहितीये का? योजनाचे इंग्लिश आणि मराठी आर्टिकल्स वेगवेगळे असतात. मराठी आर्टिकल्स महाराष्ट्रीयन लोकांनी लिहिलेले असतात. इंग्लिश आर्टिकल जे आहेत ते भारताच्या पर्स्पेक्टिव्हनं लोकांनी लिहिलेले असतात. आय विल सजेस्ट इंग्लिश थोडंसं राहू द्या. इकॉनॉमिक्सच्या चालू घडामोडी अभ्यास करताना संकल्पना, स्टॅटिक कन्सेप्ट, तुमचं अर्धेच मेसेज येत आहे तो. पहिले स्टॅटिक कन्सेप्टचे लेक्चर्स होईपर्यंत इकॉनॉमिक्सचा कसलाच अभ्यास सुरू करायचा नाही, हे माझं सजेशन राहील. कारण करायला गेलं तरी तुमच्या डोक्यावरनं सगळं जाणार आहे. का लोड घेताय? जोपर्यंत इकॉनॉमिक्स चालू होत नाही तोपर्यंत कसलाच विचार इकॉनॉमिक्सचा करायचा नाही. करायला गेलात झोपा लागायचे बंद होतील, समजणारच नाही बेसिकली काय चाललंय. ठीक आहे. लोड घेऊ नका. टप्प्याटप्प्याने आपल्याला सगळ्या गोष्टी या करायच्या आहेत. चिल घ्या जरा. अजून दुसरा काय क्वेश्चन? चालेल. प्रश्न अजून तर काही दिसत नाहीयेत. प्रश्न जर संपले असतील तर या गुड नोटवर आपलं हे सेशन इथं आपण कन्क्लूड करूयात. धन्यवाद.